नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन तुमच्या समोर आलो आहे। भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वसईचे आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला आहे। सविस्तर वृत्त असे की वसई व बोईसर विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर पक्ष प्रवेश झाला। कार्यकर्त्यांच्या या गळतीमुळे पक्षाला कुठेतरी नक्कीच खिंडार पडणार आहे, इतके मात्र नक्की। परिणामी ज्या पक्षातून ही गळती होते त्या पक्षाने मात्र आपली कमतरता शोधणे हेही तितकेच गरजेचे आहे। परंतु सध्या स्थितीला वसई तालुक्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या भरतीबाबत भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे असं म्हटल्यास वावगे ठरू नये। आधी राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः या राष्ट्र हित प्रधान विचारधारेवर विश्वास ठेवत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणादायी नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला, असे उद्गार वसई विधानसभेच्या संघर्ष कन्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी यावेळी काढले। आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या पुढाकाराने वसई व बोईसर मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। या जाहीर पक्ष प्रवेश सोहळा नुकताच शनिवारी 8 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय नरिमन पॉइंट येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे रवींद्र चव्हाण यांनी भाजपा परिवारामध्ये सर्वांचे स्वागत करत आहे असे त्यांनी यावेळी उद्गार काढले। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये आपल्या माजी नगरसेविका आहेत बहुजन विकास आघाडी। मी माननीय प्रदेशाध्यक्षांना विनंती करतो की त्यांचा प्रवेश करावा। नागेश शेळके, रोहित पाटील, जयेश धुमाळ, कल्पेश मोहिते नगरसेवक, कैलास मोहिते आणि फिरोज सय्यद, विकास केनी। आजच्या या पक्षप्रवेशामध्ये उपस्थित आणि ज्यांच्या हस्ते आपण पक्षप्रवेश करून घेतोय असे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रविदादा चव्हाण, सरचिटणीस माधवीताई, विजेंद्र कुमारजी, सर्व पदाधिकारी आणि आज ज्यांचा आपण पक्षप्रवेश करून घेत आहेत असे शकुंतला शेळकेताई, माजी नगरसेविका बहुजन विकास आघाडीमध्ये होत्या, आता त्यांचा पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये सन्माननीय रविदादांच्या हस्ते आपण करून घेतलेला आहे आणि त्यांच्यासोबत असंख्य बहुजन विकास आघाडीचे उबाटाचे पदाधिकारी कार्यकर्ते आज आपण पक्षप्रवेश करून घेतलेला आहे। रविदादा, तुमच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वसई बोईसर नालासोपाऱ्यामध्ये अक्षरशः रीग लागलेली आहे की आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये यायचंय आणि आपलं जे नेतृत्व आहे सन्माननीय मोदीजींचं, सन्माननीय देवेंद्रजींचं आणि तुमच्या नेतृत्वाकडे बघून आणि कार्यपद्धती बघून ह्या सर्वांना एक प्रोत्साहन मिळते आणि चांगली ऊर्जा मिळते। मी तुम्हाला विश्वास देईन की अशाच प्रकारची हा ओढा असा चालू राहील आणि भारतीय जनता पार्टी अधिकाधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सर्वजण जीवाचं रान करू आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये चांगला विजय मिळवू अशी मी तुम्हाला आजच्या निमित्ताने ग्वाही देते आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ इथे दिल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करते। धन्यवाद। बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेविका सौ शकुंतला नागेश शेळके, बहुजन विकास आघाडीचे शिवा भीमनगर वालीव युवा अध्यक्ष गणेश गजानन धुमाळ
साई चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष नागेश शेळके, वेलीचा पाडा वालीवचे समाजसेवक रोहित पाटील, धुमाळनगर येथील वालीवचे समाजसेवक जयेश हेमंत धुमाळ, बहुजन विकास आघाडीचे समाजसेवक कल्पेश जगन मोहिते, भारतीय लहुजी सेनेचे पालघर जिल्हा प्रमुख वेरशी भानुशाली, बोईदापाडा महाराष्ट्र वाहतूक सेना अंकुश सीताराम शेळके, उत्तर भारतीय महासंघ अध्यक्ष अनिल धनी सिंह आणि कार्यकर्ते राहुल सुमेरी, प्रकाश विटकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बोईदापाडा शाखा प्रमुख शशिकांत अवघडे, शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ता आकाश मालेकर, बवियाचे कार्यकर्ता उमेश नुलकर, कार्यकर्ता दगडू उत्तम वाघ, कार्यकर्ता बबन वाघ, बाबू रवींद्र नायर, विनायक भोईर, कार्यकर्ता कुमार बादल, लालसुंदर चौधरी, पप्पू सहानी, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ उपाध्यक्ष किशोर मोहिते, कैलास मोहिते यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी या भारतीय जनता पक्षामध्ये या कार्यकर्त्यांनी जाहीर पक्ष प्रवेश केला। या भव्य कार्यक्रमास भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आणि वसई विधानसभेच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित, महाराष्ट्र सरचिटणीस भारतीय जनता पक्षाचे श्रीमती माधवीताई नाईक, भाजप वसई विरारचे जिल्हा सरचिटणीस ब्रिजेश कुमार, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, जिल्हा सचिव नंदकुमार महाजन, वालीव मंडळ अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, महाराज मिश्रा, विकास बर्णवाल आदी मान्यवर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। या पक्ष प्रवेशावेळी वसईतील भाजपाचे संघटनात्मक ताकद आणखी मजबूत होईल अशी आशा यावेळी व्यक्त केली। आगामी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची घोडदौड आणखी जोमात चालेल आणि यश मिळेल असे उद्गार यावेळी स्नेहाताई दुबे पंडित यांनी यावेळी काढले। या विशेष वृत्तानंतर आज मात्र इतकेच। धन्यवाद। जय हिंद।